तुम्ही कधी असा वरई साबुदाण्याचा डोसा ट्राय केलात का? नसेल केला तर नक्की करून बघा. हॅलो गाईज, आज आहे भागवत एकादशी आणि भागवत एकादशी स्पेशल आपण आज मस्तपैकी वरईचे तांदूळ आणि साबुदाण्यापासून डोसा बनवूयात. त्यासाठी इथे मी 1 कप वरईचे तांदूळ घेतलेले. वरईचे तांदूळ मी 2 तास भिजत घातले होते. अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणाही मी भिजवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर साबुदाणा आणि वरई तुम्ही छान भाजून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. मिक्सर जारमध्ये आपण वरई टाकून घेऊ. आता त्यामध्ये भिजलेला साबुदाणा घालूया. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत. हाफ टीस्पून जिरे घालूया. 3 चमचे दही घालूया. 1 बॉईल बटाटा घालूया. चवीनुसार उपवासाचे मीठ घालू. थोडेसे पाणी घालूया आणि आता हे छान ब्लेंड करून घेऊया. बॉलमध्ये काढून घेऊया. बॅटरमध्ये आपण थोडीशी काळी मिरी पावडर घालूया. काळी मिरी पावडरने टेस्ट खूप छान लागते. जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीरही घालू शकता. मी उपवासाला कोथिंबीर कढीपत्ता खात नाही. 10 मिनिटांसाठी बॅटर रेस्टला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. बॅटरही छान रेस्ट झालेलं आहे. आता आपण डोसे बनवूयात. तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया. नाही लावलं तरीही चालेल. बॅटर टाकून घेऊ. डोसा टर्न करून घेऊया. खूप छान मस्त असे हे डोसे होतात. डोसा तयार झालेला आहे. काढून घेऊया. दुसरा डोसा टाकून घेऊ. छान एक साईडने आता डोसा होऊ देऊ. डोसा टर्न करण्याचा व्हिडिओ शूट झाला नाहीये. हे बघा, जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे. काढून घेऊया. सर्व डोसे आता आपण असेच बनवून घेऊया. जरी तुम्ही साबुदाणा भिजत घातला नसेल, वरई भिजत घातली नसेल तरी काहीही हरकत नाही. वरई आणि साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा. बाकीची प्रोसेस सेम आहे. पण टर्न करून घेऊया. येणाऱ्या ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की हा डोसा ट्राय करून बघा. डोसा आपण काढून घेऊया. खोबऱ्याची चटणी मी बनवून घेतलेली आहे. मस्त जाळीदार असे आपले हे डोसे झालेले तयार आहे. मस्त खोबऱ्याची चटणी आणि साबुदाणा आणि वरईचा डोसा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. या तुम्ही पण उपवासाचा फराळ करायला.